तुमच्या कंपनीचं नाव आर्मस्ट्रॉंग. तर हे कसं काय सुचलं तुम्हाला पहिल्यांदा आर्मस्ट्रॉंग हे नाव? आमच्या घरात एक कवी, म्हणजे आमचे वडील कवी पण होते आणि साहित्यिक कवी मंडळींचा तो कॉन्ट्रॅक्ट असतो की नाव ठेवायचं म्हटलं की आपण त्यांना रेफर करतो. तसं आम्ही आमच्या वडिलांना विचारलं की तुम्ही करणार काय आहात नक्की मला सांगा. आता आमचे आईवडील डॉक्टर्स आणि आम्ही दोघं इंजिनियर्स. इमॅजिन 2 इंजिनियर्स डॉक्टर्सला एक्सप्लेन करतायत की आम्ही करणार काय. आम्ही आमच्या परीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, आम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह करणार आहोत. त्याचं कारण असं की आपण जर का अमेरिकेचं GDP बघितलं तर 38 ते 40% GDPचा भाग हा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमधनं त्यांचा येतो. भारताचा जर का आपण GDPचा भाग पाहिला आहे की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी किती आहे तर केवळ 7-8% आहे. तर ही एक मोठी दरी आहे. मग आपल्याकडे काही ब्रेन्स नाही आहेत का? तर आम्ही असं ठरवलं सुरुवातीपासून अगदी की जी कंपनी तयार करायची आहे त्यातलं आमचं पहिलं प्रिन्सिपल होतं इनोव्हेशन, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. दुसरं प्रिन्सिपल होतं की ही कंपनी जगतविख्यात करणं आहे. तिसरं प्रिन्सिपल हे होतं की ही कंपनी आमच्याही नंतर टिकली पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही वडिलांना हे एक्सप्लेन केलं की हे आमचे फाउंडिंग प्रिन्सिपल्स आहेत कंपनीचे. आणि मग वडील म्हणले की असं जर तुम्ही विचार करत असाल तर माझ्या डोळ्यासमोर नाव येते ते म्हणजे नील आर्मस्ट्रॉंगचं, चंद्रावरचं माणसाचं पहिलं पाऊल. आणि आता तुम्ही काय करता आर्मस्ट्रॉंगमध्ये ते आम्हाला सांगाच तुम्ही. तुम्ही सगळे ऑनलाईन ऑर्डरिंग करता की नाही आजकाल? तुम्ही जेव्हा एक ऑर्डर पर प्लेस करता ना ऑनलाईन, त्यावेळेला ऑटोमॅटिकली ते स्टोर्समधनं बाहेर निघून पॅकिंग टेबलला येऊन पॅक होऊन त्याला लेबल लागून पिनकोडप्रमाणे त्याचं सॉर्टिंग होऊन आणि तुमच्या गावच्या जे काही ट्रक्स असतील त्या ट्रक्सला ते लोड होईपर्यंतचा जो हा सगळा प्रवास आहे एखाद्या पॅकेटचा, तो आम्ही पूर्ण स्वयंचलित करतो, ऑटोमेट करतो रोबोटिक्सच्या सहाय्याने. तर एखादा माल जेव्हा तयार होतो तो बॉक्सेसमध्ये जाऊन हा ऑटोनॉमस, दिस इज द टेस्ला ऑफ वेअरहाऊस, ऑटोनॉमस मोबाईल रोबोट. ही ASRS ऑटोमॅटिक स्टोरेज सिस्टीम. हे नॉर्मली स्टोअर करतो आपण तर एक 14-15 फुटापर्यंत स्टोअर करू शकतो, पण याच्यामध्ये तुम्ही 40 मीटर म्हणजे 120 फुटापर्यंत तुम्ही उंचावर जाऊ शकता स्टोरेजला. आता आपण अॅनॉटॉमी ऑफ ऑटोमेशन समजून घेऊया की हे सगळं कसं होतं. जसं आपले हातपाय आहेत की नाही तसे आमचे रोबोटचे ते आर्म्स असतात, मेकॅनिकल सिस्टीम. आपल्याला जसे देवाने डोळे दिले आहेत, कान दिले आहेत, 5 सेन्सेस आहेत ना आपले टच, तसे सेन्सर्स असतात सिस्टीममध्ये. काही सेन्सर्स ऑप्टिक असतात, काही अल्ट्रासोनिक असतात, काही टेम्परेचर सेन्सर्स असतात. आणि मग इथे आपला जो मेंदू असतो ना तसा एक PLC नावाचा प्रकार, एक कम्प्युटर, म्हणजे तो मशीनचा कम्प्युटर असतो. हे झालं सगळं हार्डवेअर. ही सगळी रोबोट्स आणि ऑटोमेशन सिस्टीम ही त्या ब्रेनला कनेक्टेड असते वायर्सनी. आणि असं सगळं वायरिंग कनेक्शन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉफ्टवेअर. आपल्या ब्रेनमध्ये जे विचार चालतात ते काय आहे तर सॉफ्टवेअर आहे, राईट. तर तसंच सॉफ्टवेअर लिहिलं जातं आणि या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने ही सगळी जी यंत्रणा तुम्ही आत्ता पहिलीची व्हिडिओ क्लिप जी बघितली ती यंत्रणा जी सगळी आहे ती या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने फायनली ती चालते. सो आमच्याकडे आता इंजिनिअरिंगच्या किती ब्रांचेस आल्या? मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल आणि IT सॉफ्टवेअर प्लस सिव्हिल. हे जे तुम्ही आत्ता रॅकिंग पाहिलं त्याच्यात मोठमोठाले स्ट्रक्चर्स असतात. या सगळ्यांचं सम्मिलीकरण, एकत्रीकरण हे आमच्या एका सोल्युशनमध्ये होतं. बरं, दिस इज हाऊ वी डू इट. पण हे सगळं करताना किती जणांची टीम काम करत असते तुमच्याकडे? आमच्याकडे आता टोटल हेडकाउंट 710च्या आसपास आहे. याच्यामध्ये मेजरली 450 जे आहेत ते इंजिनियर्स आहेत. वेअरहाऊस ऑटोमेट करण्याचं आम्ही एखादा ऑर्डर आमच्याकडे येते, एक कन्सल्टिंग टीम असते. ही कन्सल्टिंग टीम सॉफ्टवेअरचा आणि डेटाचा ॲनालिसिस केला जातो आणि मग राईट सोल्युशन काय द्यायला पाहिजे तिथून स्टार्ट होते. मग सोल्युशन डिझाईन होतं. प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीम आहे ज्याच्यामध्ये हे सगळ्या ज्या स्ट्रीम्स आहेत यांना एकत्र बांधण्याचं काम ही प्रोजेक्ट मॅनेजमेंटची टीम करते. मग डिझाईनच्या या सगळ्या स्ट्रीम ज्या विनीतनी सांगितल्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ते सगळे बरोबर काम करतात त्यांच्या प्रोजेक्टच्या शेड्यूलप्रमाणे. आणि सगळं काही मॅन्युफॅक्चर होतं. मग आपल्याकडे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये ते सगळं मॅन्युफॅक्चर होतं, बाहेर पण व्हेंडर्सकडे मॅन्युफॅक्चर होतं. हे सगळ्याचं एकत्रीकरण आमच्या ERP सिस्टीममध्ये होतं आणि मग हे डिस्पॅच होऊन साईटवर जातं. आत्तापर्यंतचं जे काही बोललो हे फक्त 60%च आहे, कारण सगळा खेळ साईटवरती सुरू होतो. लेटेस्ट इथं येण्याच्या आधी आम्ही 28 कंटेनर्स डिस्पॅच केले इंडोनेशियाला. आता हे सगळे कंटेनर्स तिथे अनलोड होतील, त्याचे सगळे पार्ट्स, सगळे बॉक्सेस वेगळे अनलोड होतील. मग एक ताफा मिलिटरीसारखा तिथे जातो आणि आम्ही लिटरली त्यांचे जे लीडर्स आहेत त्यांना आम्ही कमांडोज नाव दिलेलं आहे, कारण ते मल्टी स्किल्ड आहेत. त्यांना त्या तिथे साईटवर सोडलं की ते तिथं पूर्ण ते मटेरियल काढून इन्स्टॉल करून तिथल्या लोकांकडून आणि ते कम्प्लिटली ते उभं करतात. आणि मग सॉफ्टवेअरची टीम तिथे जाते
ती सॉफ्टवेअरची टीम त्याच्यामध्ये संजीवनी टाकल्यासारखं त्याला सुरू केलं जातं. वा. आणि मग ती यंत्रणा सुरू होते, मग टेस्टिंग होतं आणि मग हँडओव्हर होतं. असं याला ही पूर्ण सायकल साधारणतः 1 वर्ष ते 1.5 वर्ष चालते एका प्रोजेक्टला. जसं विनीतने म्हटलं की IP हीच आमची स्ट्रेंथ असल्यामुळे आमच्या कंपनीत इनोव्हेशनला खूप महत्त्व दिलं जातं, फ्रीडमला महत्त्व दिलं जातं. ज्याला जी आयडिया येईल, संकल्पना डोक्यात येईल, त्याने ती शॉप फ्लोअरला जावी, करून बघावी आणि नवीन काहीतरी क्रिएट करावं. तुमच्या टीमचं ॲव्हरेज वय किती आहे? आमची ऑर्गनायझेशन खूप यंग आहे. आता हे म्हणत मला 10 वर्ष झालेत. आत्ता सगळ्यात ओल्डेस्ट आम्हीच आहोत साधारणतः 45-50 वर्षाचे. पण ॲव्हरेज आमचं जर एज आत्ताही बघितलं तर ते 27 वर्ष आहे. आणि ह्याच्यामधले जे इंजिनियर्स आहेत त्या जे आपण 250-300 इंजिनियर्स आहेत, जो आपला ब्रेन आहे एका बाजूने, त्यातले शहरी भागातले किती आहेत, ग्रामीण भागातले किती आहेत, आदिवासी भागातले किती आहेत? सुरुवातीचा जो प्रवास सुरू झाला ना तो अगदीच ग्रामीण भागातूनच सुरू झाला. त्याच्यामुळे पहिले 150-200 जे आहेत ते सगळेच सटाणा आणि परिसरातलेच आहेत, म्हणजे जिथे आमचा भाग जो आहे. कारण काय व्हायचं की एक ब्रेन ड्रेनसारखा प्रकार आहे. आमच्याकडे जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त 3 वर्कर्स होते आणि वर्कर्स किंवा हात कुठून आणायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न पहिलेच तयार होतो की माणसं कुठून येतील, तुमच्यावर विश्वास कशाला ठेवतील. तर मी ITIला जायला सुरुवात केली, मी विनीत त्यांना मोटिवेट करायला सुरुवात केली. त्यावेळेला ITIला पण हा एक विचार असायचा की पुण्याला जा, टेल्कोला जॉईन करा, बजाजला जॉईन करा, 6च महिन्याची स्प्रिंट मिळेल, तेवढं करा, परत शेतावर या. आम्ही त्यांना मोटिवेट केलं की इथे आपण ही मोठी कंपनी उभारणार आहोत सटाण्यामध्ये. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. लिटरली शेतकरी कुटुंबातली मुलं आली, मग ट्रेनिंग सुरू झाले, तर अशी ग्रोथ होते. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे, टॅलेंट गावामध्ये खूप आहे पण ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत. त्याच्यामुळे या लोकांना सगळ्यांना इकडे शहराकडे यावं लागतं. आणि आता तुमचा जो आहे की साधारणतः 450 इंजिनियर्स जे आता आमच्याकडे आहेत, तर त्यातले अजूनही 70% 70 ते 80% जे आहेत हे ग्रामीण भागातले आहेत. वा. 20% बाहेरून शहरातून आलेत, कारण पुण्यात इकडे पण आमचे ऑफिसेस आहेत, डायव्हर्सिटी आम्ही आहे. आणि मुली पण आहेत खूप. आमच्याकडे एक सौदामिनी नावाचा एक उपक्रम वीणा माझी मिसेस ती राबवते. तर मुलींना मेन फ्रेममध्ये आणायचं, त्यांना लिडरशिपमध्ये मोटिवेट करायचं, त्यांचा जो ब्रेक असतो त्याच्यानंतर परत त्यांना पुढे घेऊन जायचं. याच्यासाठीची कंटिन्यूस प्रोसेस आम्ही सौदामिनीच्या थ्रू सुरू ठेवली. हा एक प्रश्न स्वाभाविक असेल डोक्यात की सटाणा कुठून आलं हे, मी त्याच्याकडे येणारच होतो. इनफॅक्ट हा प्रश्न आनंद महिंद्रांना मी भेटलो आणि त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की हे रोबोटिक्स आणि ऑटोमेशन आणि आदिवासी भागात सुरू कसं काय केलं तुम्ही आणि कशाच्या बेसिसवर. म्हणजे त्याची एक छोटीशी गोष्ट आहे. तर आम्ही दोघं भाऊ एकदा ज्यावेळेला कंपनी सुरू करायचा विचार करत असताना लोकेशनचा मोठा विचार करतोय, कुठे कंपनी स्थापन करावी. आणि मी MBA पण केलं बरं का. त्याच्यामुळे MBAमध्ये ना लोकेशनवरती खूप शिकवतात की ते प्रॉक्झिमिटी टू रॉ मटेरियल्स, प्रॉक्झिमिटी टू कस्टमर्स वगैरे वगैरे. आणि हे आमची चर्चा चालू असताना वडील मिश्किलपणे कोपऱ्यातून हसत होते आणि आमचं लक्ष त्यांच्याकडे गेलं की का हसताय. तर म्हटलं काय नाही रे, तुम्ही बघा महानोर काकांकडे बघा. महानोर काका म्हणजे सगळ्यांना माहिती असते, नादो महानोर काका हे निसर्ग कवी. पळसखेड हे त्यांचं गाव. मुंबईपासून त्यावेळेला 12 तासाचा प्रवास असे. मंगेशकरांना जरी त्यांच्याकडनं गाणं लिहून हवं असेल किंवा जब्बार पटेल, तर महानोर काका मुंबईत जात नाहीत, ते गाणी शेतातच लिहितात. बैलगाडी अशी एका झाडाला लावून त्यांची एक पोज असायची आणि ते असे सिनेमातल्या सिच्युएशन्स वगैरे समजून घेतल्या की जाणार रानात आणि झाडाखाली त्या बैलगाडीवर असं कृष्णासारखे पाय क्रॉस करून चिंतनात निघून जाणार आणि मग त्यातनं जे निघणार तर ऑल दोज पोएट्रीज त्या सगळ्या अजरामर आहेत. आणि मुंबईपासून 12 तास प्रवास करून जर का मंगेशकर, पुण्यावरनं जब्बार पटेल ही मंडळी पळसखेडला जाऊन त्यांच्याकडनं जर का गाडी लिहून घेतात, तर त्यांना कुठल्या लोकेशनची अडचण आली रे. तुमच्या प्रॉडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये जर का तो दर्जा असेल ना, ती क्वालिटी असेल, तर युअर कस्टमर विल कम टू युअर डोरस्टेप. तुम्ही सटाणाच नाही, सटाण्यापेक्षा अजून दुर्गम भागात जरी गेलात तरीही जगभरातून लोक तुमच्याकडे येतील. किंबहुना ज्याला गरज असेल ना तो हेलिकॉप्टर घेऊन पण येईल एक दिवशी तिकडे. म्हणजे हे आमचे वडील बोलले होते 1999 साली. आणि 20 वर्षांनी 2019मध्ये ॲक्च्युली असं घडलं. आमचे पार्टनर आहेत डिमॅटिक. आता आमचं नाव आहे आर्मस्ट्रॉंग डिमॅटिक. डिमॅटिक ही 30,000 करोडची जगातली सगळ्यात मोठी कंपनी आमच्या क्षेत्रातली. त्याचे प्रेसिडेंट अमेरिकेतनं मुंबईत आले. त्यांनी हेलिकॉप्टर घेतलं. आम्ही आमच्या फॅक्टरीच्या शेजारी ते हेलिपॅड एक बनवलं रोड रोलरनी आणि ते तिथे लँड झाले.
अशा रीतीने जे वडील म्हणले होते की ज्याला खरंच यायचं तुमच्याकडे ना, तर तो हेलिकॉप्टर घेऊन पण तिकडे येईल, तर ते सुद्धा खरं झालं. 2 डॉक्टरांची 2 इंजिनियर मुलं ते बिझनेस करायचा कसा ठरवतात. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ना आम्ही दोघं भाऊ वडिलांच्या डिस्पेन्सरीत बसून केस पेपर बनवायची कामही करायचो. त्याच्यामुळे पहिलं एक्सपोजर आम्हाला हे मेडिसिन प्रॅक्टिसचं. नॅचरली त्याच्यामुळे कुतूहल निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि साधारण मी 7वी 8वीत असेल त्यावेळेला वाटले होतं की आपण डॉक्टर होऊ शकतो. प्रणव माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी एक्सपेरिमेंट करत करत आमच्या दोघांचेही एक्सपेरिमेंट्स असायचे, पण मी पहिला गिनीपिग असायचो नेहमी. एकदा मग वडील म्हणले की ठीक आहे, तुम्ही जर एवढं माझ्या डिस्पेन्सरीत येऊन बसतायत, आपण पुढची स्टेप जाऊया. आणि ते म्हणले की तुम्ही एक काम करा विनीत, तू सकाळी 5 वाजता उद्या उठून तयार राहा, फ्रेश आंघोळ करून मी तुला सर्जरीत घेऊन जातो आणि तू बघ सर्जरी काय असते. आणि मी तसं केलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. वडील ट्युबेक्टमी करत होते. त्यांनी पहिला इन्सिजन असा घेतला पोटावरती, त्यातनं असं द ब्लड स्टार्टेड वुझिंग. आणि 3ऱ्या मिनिटाला मला ते काही सहन होईना, मला चक्कर यायला लागली फ्रँकली. आणि मग मी म्हटलं वडिलांना 3ऱ्या मिनिटाला म्हटलं की आय एम गेटिंग आउट ऑफ द ऑपरेशन थिएटर. आणि मग एक दिवस मी चिंतन केलं त्याच्यावर आणि मला लक्षात आलं की हे काय झेपत नाही आपल्याला, हे काय झेपत नाही आहे. पुढे मग स्वाभाविक मग आता पुढे काय करायचं. तर सटाणा जे आमचं गाव आहे ना ते ओझरपासून जवळ आहे. ओझरला मिग विमानं बनतात, तुम्हाला माहिती असेल, मिग सुखोई. आणि ही सुपरसॉनिक विमानं जी आहेत ही ज्या वेळेला टेस्ट दर आठवड्यात त्यांचे 2-4 सॉर्टीज चालतात, टेस्टिंग चालतं. आणि असा काहीतरी पॉईंट आहे की आमच्या सटाण्याच्या वर ते विमान बरोबर आलं की त्याचं ते मॅक 1 म्हणजे आपली सुपरसॉनिक होणं, मॅक 1 व्हेलॉसिटीला कॅच करणं, हे बरोबर सटाण्याच्या वर त्याचं होतं. आणि सोनिक बूम असतं, एक धाड करून मोठा बॉम्ब फुटल्यासारखा एक आवाज येतो. त्या आवाजाने ऑब्व्हियसली आकाशात लक्ष नेहमीच जातं. आणि म्हणून मग त्याच्यातनं मग मी असं ठरवलं की आपण आता फायटर जेट पायलट होऊया. मग वडील म्हणलं की परत एक्सपिरियन्शियल लर्निंग की तुला जायचं आहे का डिफेन्समध्ये, फायटर जेट पायलट व्हायचं आहे का. अरे मग एक काम करूया आपण, नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलला एक मिलिटरी कोर्स असतो 1 महिन्याचा 10वी नंतर. तू त्याला ॲडमिशन घे, मिलिटरीचं लाईफ काय असतं हे बघ आणि मग ठरव. 1 महिना मी तो कोर्स कंप्लीट केला. आय वॉज अ गुड हॉर्स रायडर वगैरे सगळं झालं. पण एक मोठी गोष्ट मला लक्षात आली की मिलिटरीमध्ये जी एक डिसिजन फॉलो करण्याची जी एक डिसिप्लिन आहे की तुमच्या कमांडरने तुम्हाला एकदा सांगितलं उडी मार की उडी मार, विचारायचं नाही. गोळी मार की गोळी मार, विचारायचं नाही. आणि मुळातच आम्ही ज्या क्युरियस बॅकग्राऊंडमध्ये आम्हाला वाढवण्यात आलं आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारल्याशिवाय काम करायचं नाही हे आम्हाला शिकवलेलं. मूलभूत प्रकृती आमची ही क्युरियस असल्यामुळे आणि प्रश्नाचं म्हणजे व्हाय, मी हे एखादी गोष्ट का करतो हे मला कळल्याशिवाय मला काम करता येत नाही, ही माझी मर्यादा आहे. आणि म्हणून तेव्हा असं कळलं की मिलिटरी करिअर पण आपल्याला अवघड आहे. आणि मग ते पण बाजूला रिनाऊन्स झालं. त्यानंतर एक गोष्ट अशी होती की आईवडिलांची जी प्रॅक्टिस आहे ना ही खूप सोशल प्रॅक्टिस होती. म्हणजे त्यांचं सिम्पल प्रिन्सिपल होतं की सरकारी दवाखान्यापेक्षा 1 रुपया कमी घ्यायचा फीमध्ये. संपूर्ण आदिवासी लोकांना सगळं फ्री ट्रीटमेंट द्यायची. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैशाचा संचय नव्हता, प्रॅक्टिस रोरिंग होती पण पैसे नव्हते. आणि माझ्या डोक्यात ते सतत खटकायचं की आपण हे मोठे होत आहोत, आपले आईवडील दोघेही डॉक्टर आहेत पण घरात पैसे नाही आहेत, प्रॅक्टिस जोरात आहे पण पैसे नाही आहेत. आणि मग 10वी नंतर आणि हे मिलिटरीचं हे झालं माझं लक्षात आल्यावर मग मी म्हटलं की चला नेक्स्ट काय तर आपण तर जरा पैसे कमवण्याकडे लक्ष देऊया. आणि 12वीला मग मी ठरवून इंजिनिअरिंगसाठी गेलो पुण्याला. आणि पुण्यात गेल्या गेल्या मी पहिल्यांदा माझा एक सिनियर मित्र पुण्यातला, तो पुणा स्टॉक एक्सचेंजचा ब्रोकर होता. मी ॲप्रेंटिस म्हणून जॉईन झालो की समीर भैया मला हे जरा शिकायचं आहे स्टॉक ब्रोकिंग काय. तो म्हटला विनीत पहिले 18 वर्षाचा होऊन मग ये परत माझ्याकडे, कारण इथे सगळं बँकिंग आहे, तुला खातं पण ओपन नाही करता येणार आहे स्वतःचं. मग मी 6 महिने थांबलो आणि 18 वर्ष झाल्यावर परत गेलो. बॅकएंड ऑफिसला चोपड्या लिहायचे कामं केली, अकाउंटिंग शिकलो त्याच्याकडे बसून बॅकएंड ऑफिसची. एका बाजूला इंजिनिअरिंग करत होता. मी कॉलेजला ॲडमिशन घेतलेली होती इंजिनिअरिंगची आणि साईड बाय साईड मी हे शिकत होतो स्टॉक ब्रोकिंग. 1 वर्षाने मी सब ब्रोकरशिप पण घेतली त्याच्याकडनं. म्हणजे ॲट द एज ऑफ 19 and a half मी पुणे स्टॉक एक्सचेंजची सब ब्रोकरशिप घेतली. आणि तिथून पुढे 3-4 वर्ष मी ब्रोकिंगही केलं. आणि 93 साली हर्षद मेहता स्कॅम, तर ते मार्केट सगळं कोलॅप्स झालं वगैरे, हा भाग वेगळा. आणि माझं मेनस्ट्रीम इंजिनिअरिंग असल्यामुळे मी त्यावेळेला महिंद्रामध्ये जॉब घेतला. तर हे साधारणतः करिअर असं होत गेलं.
याच्यामध्ये थ्रूआउट हा जर्नी जो आहे हा एक्सप्लोरेशन्सचा आहे. म्हणजे याची असे अनेक उदाहरणं आहेत एक्सप्लोरेशनची आणि एक्सपिरियन्शियल लर्निंगची. असा कधी विचार केला नाही की कोणीतरी मला सांगतोय की याच्यात खूप स्कोप आहे बरं का. स्कोप हा आपल्याला काय सुटवतं म्हणजे स्कोप हा फक्त शोध घेण्यासाठी सुरुवात जरूर करावी, पण त्याचबरोबर आपण त्या क्षेत्रातल्या लोकांना भेटावं, तिथे जाऊन एक्सपिरियन्शियल लर्निंग करावं, ट्राय युअर हँड्स ऑन इट, आणि मग कन्क्लुजनला यावं की आपल्याला नक्की सूट काय होतं. त्याची गोष्टही थोडी ऐकायची आहे, तर ती करून मग परत सटण्यात येऊ. माझी गोष्ट सिम्पल आहे. मला एवढं ब्लडचं असं काही ॲव्हर्जन नव्हतं. त्याच्यामुळे मी दोन्ही मार्ग ओपन ठेवले होते. 12वीला डिसिजन घेतला की फ्युचर जे आहे ते विनीत आहे. एक मोठा भाऊ म्हटल्यावरती आपण फॉलो पण करतो, तसं मी याला फॉलो पण करत होतो आणि सगळी धडपडही बघत आलो होतो. तोपर्यंत इंजिनिअरिंग झालेलं होतं, ते सगळं स्टॉक ब्रोकिंगचं झालेलं होतं. यांनी एक महेंद्र सोडून मध्येच अशी लहर आली, महेंद्र सोडलं आणि एक बिझनेस सुरू केला. तेव्हा मग मी ठरवलं की चला आपण इंजिनिअरिंग करू, आणि त्याच वेळेला आमच्या दोघांची चर्चा झाली की डेफिनेटली बिझनेस करायचा. त्याच्यामुळे मी इंटरव्ह्यूला पण गेलेलो नाही आजपर्यंत, आणि मी काय खूप अभिमानाने सांगत नाही, मी जायला पाहिजे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये 2-4 वर्ष काम केलं पाहिजे, प्रोफेशनल एटिकेट्स समजतात कसं काम केलं पाहिजे. पण हे सगळं मला स्वतःच्या कंपनीतच शिकायला मिळालं किंवा शिकावं लागलं असं म्हणूया. 99ला माझं पासिंग आउट आहे, 99ला आर्मस्ट्रॉंगची सुरुवात आहे. अच्छा, म्हणजे तू आलास तो कंपनीतच आलास, हा वाटच बघत होता तू ये आपण सुरू करू. मग आम्ही बाहेर पडल्या आम्ही लिटरली बसलो असं घरी की आता काय करायचं. कारण आजकाल काय होतं की स्टार्टअप्स हे खूप व्यवस्थित वेल सेटल्ड आहे मॅटर, की तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट काढा आणि मग त्याच्यावरती आयडिएट करा, मग बिझनेस आयडिया तयार होते, मग तुम्ही त्याचा एक आधी सगळा प्लॅन बनवा. आमची सुरुवात तशी नाही झाली. आमची सुरुवात झाली की बिझनेस करायचा आहे, आणि जे फंडामेंटल प्रिन्सिपल विनीतने सांगितलं की इनोव्हेटिव्ह पाहिजे, कारण आपल्याकडे डोकं आहे, पैसा नाही आहे. 1.5 लाख रुपयाचं कॅपिटल होतं याचं सेव्हिंग, बाकी काही नव्हतं आमच्याकडे. आणि डोक्याने काय करू शकतो तर इनोव्हेशन करू शकतो, डिझायनिंग करू शकतो, आणि असं काहीतरी बिल्ड करू की जे लॉंग लास्टिंग राहील आणि एक्सप्लोरेशन कंटिन्यू राहील. तर आर्मस्ट्रॉंगनी ते आम्हाला देत आलं. म्हणजे गेल्या 25व्या वर्षात हे आहे, दरवेळेला नवीन अनुभव. आणि म्हणून आमचा बिझनेस पण जर तुम्ही बघितला की कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, दरवेळेला त्यांच्यासाठी काय आहे, त्यांचा प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे. सो हे इनोव्हेटिव्ह जे आहे हे आम्हाला सतत आमच्यासाठी फायद्याचं राहिलं. हे सगळं करत असताना अशी चिंता वाटली नाही का की आपल्याकडे काहीच बॅकग्राऊंड नाही आहे, आपण फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर्स आहोत, हे नाही चाललं तर, अशी चिंता नाही? ॲक्च्युली एक चांगली गोष्ट असते की जेव्हा तुम्ही खूप यंग असता तेव्हा नथिंग टू लूज. कारण काय की काहीच नाही आहे, आई वडिलांचं त्यांचं आहे, आमचं दोघांचं झिरोच आहे. तसंही झिरोमधून मायनस तर काही होणारच नाही आहे किती जरी केलं तरी. आणि आम्ही बिझनेसचे प्रिन्सिपल्स जे आहेत ना ते खूप स्पेसिफिक ठेवले होते की अति लोन काढायचं नाही, रात्री झोप आली पाहिजे, उगाचंच ते मोठा डोंगर करून त्याचं टेन्शन आलं नाही पाहिजे. आमचं आत्ता पण डेट फ्री आहे, आम्ही आत्ता पण आमच्याकडे कर्ज नावापुरतं आम्ही वर्किंग कॅपिटल असतं पण ते वापरले जात नाही. तर हे आम्ही प्रिन्सिपल्स ठेवले की सगळे रिलेशन्स व्यावहारिक जे आहेत, फायनान्शियल जे आयदर सप्लायरचे असतील किंवा कस्टमरचे असतील, ते चोख ठेवायचे. सगळ्या माणसांची सॅलरी जी ते 7 तारखेला गेलीच पाहिजे, फंडामेंटल प्रिन्सिपल. याच्याने काय झालं की तसं आम्हाला काही टेन्शन कधीही आलं नाही. लॉजिस्टिक्स हे कसं सापडलं? कारण हे क्षेत्र पण असं कॉमन नाही आहे ना. कोणीतरी सांगितलं असतं काहीतरी प्रोड्यूस करा, काहीतरी प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणा. हे क्षेत्र कसं सापडलं? की जसं मी म्हटलं की आम्ही ठरवून असं काही लॉजिस्टिक्समध्ये त्यावेळेला आलोच नाही. तर काय झालं की मग असं आम्ही बसलो, ते नावाचं चर्चा झाली, सटण्यात सुरू करू, हे झालं. मग आम्ही म्हटलं की हा मेकॅनिकल इंजिनियर आहे, डिझाईनचं बॅकग्राऊंड आहे, सगळ्यात पहिल्यांदा वर्कशॉप टाकू काहीतरी. मग आम्ही वडिलांची गाडी घेतली, राजकोटला गेलो. राजकोटला आम्ही म्हटलं एक बेसिक मशिनरी लागतील, लेथ, ड्रिलिंग मशीन वगैरे जास्त, ती मशीन्स तर लागणारच आहेत. मग ती घेतली. राजकोटला हे मशीन्स बनतात सगळी, तर आम्ही ती ट्रकमध्ये टाकली आणि आम्ही ती घेऊन सटाण्याला आलो. सटाण्याला ती कुठे ठेवायची हा पण प्रश्न होता. येता येता लिटरली एका मित्राला फोन केला, त्याचं पोल्ट्री फार्म होतं. त्याला म्हटलं हे ठेवता येईल का, नंतर आम्ही बघतो कुठे काय करायचं. तो म्हणे माझा गोठा आहे. गोठ्यातली जनावरं बाहेर काढली, आमची मशीन आत गेली आणि लिटरली असं गोठ्यामध्ये मी फक्त फाउंडेशन करून जमिनीत मातीत असं माझं पहिलं आमचं वर्कशॉप सुरू झालं. मग म्हटलं की काय करायचं आता, वर्कशॉप म्हणून काय करायचं. तर त्यालाच विचारलं की तुला काय अडचण आहे का. तो म्हटला की आमचं आत्ता जे पोल्ट्रीचं म्हणजे कोंबड्यांचं जे खाद्य आहे ते आम्ही गोदरेज किंवा वेंकीजकडून घेतो, ते महाग आहे. तर ती जी फीड मिल आहे बनवण्याची, ती मशिनरी खूप महाग आहे, आता 10 लाखाला मिळते. तुम्ही काय कराल. विनीतने ते मशीन डिझाईन केलं, बनवायला सुरुवात केली, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्यांनी प्रचार केला, आम्ही प्रचार केला. तर खूप फार्मर्सला ती गरज होती.
मग ते आमचं पहिलं प्रॉडक्ट होतं पोल्ट्री फीड मिल. त्याच्यामुळे तशी सुरुवात झाली, कॅपिटल यायला सुरुवात झाली. मग आम्ही तिथून निघालो. वडिलांची 1 एकर जमीन होती, त्यांनी कधी काळात घेऊन ठेवलेली. ते म्हटलं ही घे आणि याच्यात तुम्हाला पाहिजे तर काय ते करा. मी एक 800 स्क्वेअर फुटाचं एक छोटंसं शेड बांधलं, ज्याला एक ऑफिस होतं छोटंसं, आणि तेच मशीन्स तिकडे शिफ्ट झाले आणि बाकी सगळं उन्हाखाली. आणि एक मित्र आहे आमचा मुंबईचा, श्रीकांत वाघ, तर तो आला. तो बघितला, अरे तुम्ही फंटास्टिक लोक आहात, तुम्ही इथे काय करताय, तुम्ही शहरात या, तुम्ही इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि तो विनीतला घेऊन रिलायन्सला गेला. मग रिलायन्सला काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यांना एक कन्व्हेइंग सिस्टीम पाहिजे होती, ती डिझाईन केली. असं हळूहळू आम्ही इंडस्ट्रीत घुसलो. आणि मग इंडस्ट्रीमध्ये आम्ही आधी आमची जी प्रॉडक्ट्स होती, सुरुवातीला आम्ही ऑटोमोबिलसाठी करायचो किंवा वेगळ्या टाईपचे कन्व्हेयर्स वगैरे बनवायचो. पण विचार करत गेलो मध्ये दर 4-5 वर्षांनी आम्ही बसून विचार करत गेलो की आपण बरोबर दिशेने चाललो आहे का, काही चेंज करायचं. जसं फीड मिल आम्ही 2003-04 बंद केली, कारण सेल्स टॅक्स, एक्साईज आणि फार्मर्सला टॅक्स नाही भरायचा आहे. मग आम्ही ते प्रॉडक्ट किल केलं, कन्व्हेयर्समध्ये आलो. मग अजून मोठे होत गेलो, मग अजून वेगळे प्रॉब्लेम्स आले, ते सॉल्व्ह करत हळूहळू मग ह्या ऑपॉर्च्युनिटीज यायला लागल्या. तर आता वी आर इन टू वेअरहाऊस. महत्त्वाची गोष्ट काय दिसते की तुम्ही तो लवचिकपणा दाखवलात. म्हणजे आपण जर असं म्हणालो असतो ना, माझी पहिली कल्पना आहे आणि ती पहिली कल्पना आहे, त्यालाच मला चिकटून राहायचं आहे, तर हे वाढलं नसतं. त्याला पिव्होट्स म्हणतात आजकाल या गोष्टीला, की तुम्ही पूर्ण तुमचं जे काही बिझनेस आता चालू आहे त्याला तुम्ही स्विच करायचं, लुकिंग ॲट तुमच्या स्ट्रेंथ्स, मार्केट सिच्युएशन काय आहे, पॉलिटिकल सिच्युएशन काय आहे, काय ऑपॉर्च्युनिटीज समोर असतील, हे बघून यू कॅन चेंज युअर डिरेक्शन. ते बदलत जातात. याला एक शब्द मी वापरेन, तो म्हणजे उत्क्रांती, इव्होल्युशन. जी फ्लेक्झिबिलिटी डॉक्टर तुम्ही म्हणालात, आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हा सृष्टीचा नियम आहे. फ्लेक्झिबिलिटी, ॲडॅप्टेबिलिटी. इफ यू कॅन ॲडॅप्ट टू द सिच्युएशन ओनली देन यू विल सर्व्हाइव्ह अँड देन यू विल ग्रो. इफ यू आर रिजिड, इफ यू कॉन्ट ॲडॅप्ट, यू विल पेरिश. आता तुम्ही व्यवसाय करताय, एवढा मोठा उद्योग सांगितलात, मग अशा वेळेस जे पैसे मिळतात त्या पैशाच्या श्रीमंतीचं तुम्ही काय करता? तसंच तुमच्या नवीन पिढीबद्दल किंवा नवीन पिढीशी तुम्ही काय बोलता? पैसा, पहिली गोष्ट म्हणजे हा बिझनेसचा ऑब्जेक्टिव्ह असू शकत नाही. मनी कॅन ओनली बी अ हॅपी बाय प्रोडक्ट. आणि आय हॅव लर्न दिस इन अ व्हेरी हार्ड वे. मी तुम्हाला सांगितलं, मी स्टॉक एक्सचेंजला गेलो आणि माझ्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट आला. तो सांगणं इथे आवश्यक आहे, कारण मुलांना मला चुकीचा मेसेज द्यायचा नाही आहे की पैशासाठी मी तिकडे गेलो जरूर, आणि हे माझं लर्निंग प्रोसेस होतं. 95 साली वडिलांना थोडासा हार्टचा त्रास झाला आणि त्यांची बायपास ऑपरेशन होणार असं ठरलं. आणि 3 आठवड्याचा वेळ होता, कारण त्यावेळेला फक्त एक हॉस्पिटल ब्रिज कँडीला फक्त ते मशीन्स होती, हार्ट लंग मशीन, आणि डॉक्टर मांडकेंची मी अपॉइंटमेंट घेतली होती. 3 आठवड्याचा वेटिंग पिरियड होता आणि त्यावेळेला आम्ही सटाण्यात मी वडिलांजवळ जाऊन थांबलो. त्या 3 आठवड्यामध्ये रोज सकाळी 9ला, म्हणजे त्यांच्या कन्सल्टिंगच्या वेळेला, भेटायला येणाऱ्या लोकांची एक गर्दी सुरू व्हायची. ती संध्याकाळी 6पर्यंत साधारणतः चालायची. प्रत्येकजण येणार, एखादा मिनटं फक्त नमस्कार, दादा लवकर बरे व्हा, पटकन परत या, वेल विशेस देणार आणि जाणार. 1 दिवस झाला, 2 दिवस, 3 दिवस, असं वाटलं की झालं आता गर्दी संपेल. पण दिवसाला शेकड्याने लोक येत असत आणि हे तब्बल पूर्ण 3 आठवडे हे चालू राहिलं रिच्युअल. हजारो लोक अशी येऊन, आणि लोक पैसे टाकून जात, कारण त्यांना माहिती होतं की डॉक्टरांनी फार कमवलेलं नाही आहे पैशाच्या आशेने. गुडविल आहे, ही सगळी गुडविल बघायला मिळाली मला. हजारो लोक येत गेले. असे एक गृहस्थ आले, त्यांनी मला खाली बोलवून घेतलं, एका खिशातून 5,000चं बंडल काढलं, माझ्या हातात ठेवलं, म्हटलं विनीत हे ऑपरेशन झाल्यावर मला नंतर रिटर्न कर, सध्या ठेव. दुसऱ्या खिशातून त्यांनी 100 रुपयाची एक नोट काढली, ती हातात ठेवली आणि म्हणले की खेड्यावरचा माझा आणि दादांचा एक आदिवासी मित्र आहे भिल्ल, त्याला जेव्हा कळलं की मी दादांना भेटायला चाललो आहे आणि दादांचं ऑपरेशन होणार आहे, तर तो आठवडे बाजारला चाललेला, त्यांनी आठवड्याची ही त्याची कमाई आहे 100 रुपयाची, ही माझ्या हातात ठेवली, सांगितलं दादांच्या ऑपरेशनला देऊन ये आणि माझं नाव सांगू नकोस. आदिवासी लोकांचं असं असतं की त्या 100 रुपयात त्या आठवड्याच्या बाजारात बरोबर पुढच्या आठवड्याचं लागणारं जे काही तेल आहे, थोडंफार डाळ तांदूळ आहे, एवढं विकत घेतात आणि संपूर्ण आठवड्यात ती फॅमिली त्याच्यावर जगते. त्याची 4-5 मुलं असतील, एक बायको असेल घरी. ही मुलं खाणार काय पुढे आठवडाभर? पण ह्याच्यात ही दानत होती की ती 100 रुपये तो हातात तो पाठवतोय आणि 4 लाख रुपयाच्या त्या ऑपरेशनच्या खर्चामध्ये 100 रुपये येण्याचा काय फरक पडणार होता? बट ही सेंड्स दॅट. आणि ते पैसे घेऊन मी जसा जिना चढत होतो, मला ढसढसा डोळ्यातनं असे अश्रू यायला लागले. दॅट 100 रुपीज, त्या 100 रुपयांनी काहीतरी माझ्यात चेंज झालं. मी त्याला म्हणून इट्स माय 100 रुपीज चेंज. आणि हे चेंज, जे कर्ज मी, तेवढं एकच कर्ज माझ्यावर आहे आणि ते कर्ज मी आयुष्यात कधीच चुकवू शकत नाही, कारण मला तो माणूसच माहीत नाही कोण आहे. तिथे मी हे ठरवलं की मनी कॅनॉट बी द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ बिझनेस.
आणि मग असा जेव्हा पैसा येतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोक्यात हवा होऊ नये, हे महत्त्वाचं आहे. आमची कंपनी पूर्ण कर्जमुक्त आहे ॲज ऑफ टुडे. वी डोंट टेक लोन्स. आम्ही अराउंड 300 crores रेव्हेन्यू आहे, भरपूर पैशाची उलाढाल चालू असते, बट वी आर लोन फ्री कंपनी. घरात पैसा येतो त्यावेळेला जसं आपली सगळ्यांचीच एक इच्छा असते तसंच माफक. प्रणवचा एक नाशिकमध्ये 3 BHKचा फ्लॅट आहे, माझं पुण्यात एक 3 BHKचं रो हाऊस आहे. गेली 15 वर्ष आम्ही दोघंही त्याच्यातच राहतो. मुलांना आम्ही काय सांगतो, मी काय सांगतो जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं, की तुझं शिक्षण चालू आहे तोपर्यंत तुला काय सपोर्ट हवा आहे तो माझा आहे. ज्या दिवशी शिक्षण संपेल त्या दिवशी माझी अपेक्षा आहे की यू आर बाय युअर सेल्फ. पैसा हा महत्त्वाचा आहे, जगण्यासाठी महत्त्वाचा आहे, पण त्याचा जो बेनिफिट आहे तो डिमिनिश होत गेला. की तुम्ही आधी बसनी प्रवास करायचे, लोकलनी प्रवास करायचे, मग गाडी आली, मग गाडीला पेट्रोलला त्रास व्हायचा, 4 जण असल्याशिवाय परवडायचं नाही. मग जेव्हा परवडायला लागलं की एकटा घेऊन गाडी जाऊ शकतो, बेनिफिट झाला, तिथे संपलं ते. म्हणजे त्याच्यानंतर काही होत नाही. सो बेसिक ज्या गरजा आहेत त्या माणसाला गरजा आहेत आणि ते आजकाल कमवणं सोपं आहे. त्याच्या पलीकडे तुम्हाला त्या पैशाचा खूप काही बेनिफिट होत नाही. जसं आमच्या आईवडिलांनी आम्हाला फ्रीडम दिलं, अजिबात जबरदस्ती केली नाही की तुम्ही डॉक्टरच व्हा, तसं आमच्या मुलांचं आहे. बेसिकली आईवडिलांनी पण मुलाला सांगण्याची काही गरज नाही, कारण आपली कुवत नाही, आपल्या जनरेशनमध्ये एवढी मोठी गॅप आहे. ते जास्त चांगलं समजू शकतात त्यांना काय करायचं आहे ते. त्यांना फ्रीडम द्यावं आणि एक्सपिरियन्स द्यावा, हे आपलं काम आहे. आम्ही पण त्यांना तेच करत असतो आणि तसंच चालू आहे. तुमच्या दोघांचं जे एक नातं आहे ना एका पातळीवरती, ते व्यवसाय बंधू म्हणून आहे आणि मग तुम्ही बंधू पण आहात. तर ह्या रोल्समध्ये काही गडबड होते का? म्हणजे अगदी सोपं विचारायचं, तुम्ही भांडता का? भावंडांशी भांडल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि अनेक एक्झाम्पल पण आहेत. रिलायन्सचं मोठं एक्झाम्पल आहे. आम्ही एका रूममध्ये येतो, आयडिएशन्स होतात आमच्याकडे, तेव्हा आमचे कदाचित पराकोटीची वेगळी मतंही असतात, पण आमचे काही प्रिन्सिपल्स आहेत. बेसिकली ज्याचा जो फोर्टे आहे त्यांनी डिसिजन घ्यायचा. तर विनीत सेल्स, मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट, ब्रँड बिल्डिंग हे विनीत बघतो. विचार जर त्यांनी मांडला असेल तर वी कॉल इट ॲज अ ब्रेनस्टॉर्मिंग सेशन. ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये यू कॅन स्टॉर्म एनिवेअर, यू कॅन टॉक एनिथिंग, नो ऑब्लिगेशन्स. आणि सेम ऑपरेशन्स. अशा पद्धतीने जर ते प्रोफेशनल ठेवलं तर त्या रूमच्या बाहेर आल्यावरती यू आर युनायटेड, डिसिजन इज वन अँड यू आर जस्ट गोइंग अहेड. मताची भिन्नता ही चांगली. मताची भिन्नता, मतभेद नाही, हे सेलिब्रेट करता जर आलं ना तर मग त्याच्या पलीकडे सक्सेस आहे. जसे तुम्ही दोघे भाऊ सुद्धा ह्या व्यवसायात आहात, तशा तुमच्या दोघांच्या पत्नी सुद्धा आहेत. त्याने काही फरक पडला का? माझं अरेंज मॅरेज आहे. बरं. आणि ठरवलं की 28 वय झालं आता लग्न केलं पाहिजे. आणि त्या काळात, माझ्या काळात तर असं होतं मुलींचं की पहिल्यांदा US प्रेफरन्स, नेक्स्ट मुंबई पुणे, आणि मग इतर जी शहरं आहेत ते मग काहीच नाही मिळालं तर असं तिकडे जायचं. आणि आम्ही गावात, खेड्यात, त्यात बिझनेस. आणि बिझनेस पण असा काही तुम्हाला ग्लोरियस दिसणार नाही, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. त्यावेळेला तुम्ही जस्ट गोठ्यातून बाहेर वगैरे पडले आणि ॲव्हरेज दिसायला, म्हणजे असंही काही नाही की काही खूप देखणा वगैरे आहे. तो कुठल्याच कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बसत नाही की एखाद्या मुलीनी एवढी झेप घ्यावी. पहिले मग आम्ही ते सिस्टमॅटिकली केलं. याने एक मला पिच लिहून दिलं. माझं काम आहे ना, मी पिच लिहितो. मार्केटिंग हे माझं काम आहे. माय फर्स्ट सेल वॉज प्रणव. तर अच्छा, म्हणजे मुलीशी कसं बोलायचं ह्याची स्क्रीन. अरेंज मॅरेजमध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या वधू सूचक मंडळाकडे जाता ते सगळं तुमची माहिती घेतो ना, ते टिपिकल असते, हा मुलगा हे करतो. याने एक छान क्रिएटिव्ह पिच लिहिलं. बरं. पहिलं तर तिथे शी गॉट अट्रॅक्टेड आणि मग आमच्या भेटी झाल्या, आमचे मतं जुळले. आणि तुमचा पुढचा प्रश्न, तिचं एक ग्रेट एक्झाम्पल आहे. शी इज इंजिनियर. तिला पुढे ऑटोमेशनमध्ये जायचं होतं, तिने कोर्सेस केले होते. पण जेव्हा आम्ही दोघं ग्रो व्हायला लागलो, फायनान्स, मग CA कडे जाऊन बसा, ते सगळे बॅलन्स शीट्स क्रिएट करा, माझा वेळ जायचा. एखादी मोठी ऑर्डर आली की तिकडे जा, आधी बँकेकडे जा, हे सगळं चालायचं. तर आम्ही तिला रिक्वेस्ट केली की हे एक बाजू तू सांभाळ. आणि तिने पूर्णपणे स्वतःला डायव्हर्ट करून आता शी इज अ CFO ऑफ द ऑर्गनायझेशन. शी टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग. आणि तसंच विनीतची मिसेस आहे, ती मार्केटिंग बघते, ब्रँड आणि मार्केटिंग. व्यापारी दृष्टिकोन आणि उद्योजकाचा दृष्टिकोन ह्याच्यात फरक काय? शेअर होल्डर कॅपिटलिझम आणि स्टेक होल्डर कॅपिटलिझम असा डिफरन्स आहे. स्टेक होल्डर म्हणजे आमच्या दृष्टीने सगळ्यात पहिला स्टेक होल्डर म्हणजे सोसायटी. एम्प्लॉईज हे त्याच्या नेक्स्ट स्टेक होल्डर, सप्लायर्स हे आणखी स्टेक होल्डर्स आहेत, आणि कस्टमर्स हे सगळे स्टेक होल्डर्स जे आहेत ना, यांचा सगळ्यांचा बेनिफिट कसा होईल याच्यावर जो लक्ष ठेवतो तो बिझनेस, तो उद्योजक. आणि शेअर होल्डरचा फक्त बेनिफिट कसा होईल तो व्यापार. हा उद्योजकतेचा दृष्टिकोन
भविष्यामध्ये तुम्हाला कुठे कुठे कसा कसा पुढे न्यायचा आहे, थोडक्यात तुमचे भविष्यातले प्लॅन्स काय? 0 ते 300 कोटीचा प्रवास 25 वर्ष पहिला आम्ही पाया कंपनीचा बनवला. 300 वरून 30,000 हा प्रवास याची आम्ही आता सुरुवात किक ऑफ केली. हे झालं फक्त फायनान्शियल नंबर्स. टेक्नॉलॉजीविषयी प्रणव मे बी. टेक्नॉलॉजीपेक्षा दुसरं चॅलेंज असतं की एज वाईज जर तुम्ही बघितलं, टिपिकली काय होतं की जसं मी म्हटलं की आमचं विजन हे कंपनी आमच्या लाईफस्पॅनच्या पुढे चालायला पाहिजे. आता आम्ही अशा आयुष्याच्या टप्प्यावर आहोत की आम्हाला आता LNT क्रिएट करायची असेल तर आम्हाला लोकांना सक्षम करावं लागेल. इट्स अ बिग चॅलेंज. तर मागचं चॅलेंज होतं की एम्प्लॉईज नाही आहेत, ते काय येतील आणि ते आमच्यावर ट्रस्ट का ठेवतील. आता सगळे आहेत तर त्यांना सक्षम करणं की तुम्ही डिसिजन घ्या. यू आर द लीडर्स, वी आर बॅक एंड. मी जेव्हा ह्यांच्या टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये गेलो आणि ह्यांची सगळी ऑपरेशन्स पाहत होतो, तिथे त्या शॉप फ्लोअरवरती मला शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली. किंबहुना शिवाजी महाराजांच्यामुळेच माझी आणि या कंपनीची ओळख झाली. म्हणजे मी नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि एके ठिकाणी हॉटेलमध्येच बाहेर मला विनीत भेटला. माझी एक शिवाजी द CEO नावाची यूट्यूबवरती सिरीज आहे. तर तो म्हणाला की ही तुमची सिरीज मी माझ्या लिडरशिप डेव्हलपमेंटसाठी वापरतो आणि म्हणून मी तुम्हाला बघितलं म्हणून आलो. ही आमची पहिली ओळख. महत्त्वाची गोष्ट की शिवाजी महाराजांना उद्योजकतेबरोबर जोडणं हा एक खूप महत्त्वाचा विचार या सगळ्या टीममध्ये आहे. तर शिवाजी महाराज आणि उद्योजकता आणि आर्मस्ट्रॉंग याच्यावरती बोल. रामदास स्वामींनी जसं श्रीमंत योगी ही जी उपमा मांडली, म्हणजे महाराजांच्या डिस्क्रिप्शनमध्ये योगी हा शब्द काय हवा, एक राजा आहे ना. आणि जसं आम्ही नेहमीच व्हाय या प्रश्नाच्या मुळाशी गेल्याशिवाय पुढे जातच नाही, तसं तर फाउंडिंग प्रिन्सिपल जे कंपनीचे होते, पहिले मी तुम्हाला 2-3 प्रिन्सिपल सांगितले, पण त्यातही आम्ही ठरवलं की संस्कार कंपनीचे काय असं, ज्याला कल्चर म्हणतो आपण. पहिलं काय, स्वराज्य. प्रत्येकाला हे स्वतःचं राज्य असं वाटलंच पाहिजे. दुसरे 2-3 प्रिन्सिपल सांगतो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्टही प्रसिद्ध आहे. आमच्या कंपनीत नियम आहे, महाराजांनी जे केलं असतं, स्त्रीकडे जर का कोणी चुकीच्या नजरेने पाहिलं तर की तेच तुमचं होईल. ठीक आहे, आता आम्ही हातात तलवार नाही घेऊ शकत, पण त्याच्या व्यतिरिक्त जे जे म्हणून काय होऊ शकतं कायद्याने, तो माणूस जेलमध्ये जाईल म्हणजे जाईल. अशी काही टफ प्रिन्सिपल्स आहेत जी महाराजांकडून आम्ही घेतली आहेत. आणि डॉक्टरांनी एक टाईमचं कॅल्क्युलेशन डॉक्टरांनी केलं आहे की 80% वेळ महाराजांनी हा स्वराज्य बांधणीवर केला आणि 20% ते लढाईत होते. आपण जरी घोड्यावरती तलवारीचे त्यांचे पुतळे करतो बघतो, हा रेशो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आता एक बिल्लाचा मुलगा, मी तुम्हाला स्टोरी सांगतो. 20 वर्षापूर्वी त्याचे आई वडील सालदार होते. सालदार म्हणजे दुसऱ्याच्या शेतावरती काम करायचे. आणि एकदा आम्ही असं उन्हाळ्यात बसलेलो असताना तो टरबूज घेऊन आला. तर तो म्हटला, अरे हे काय टरबूज काय? तो म्हणजे माझ्या शेतातलं पहिलं फळ. मग त्यांनी स्टोरी सांगितली की मला पगार मिळायला लागला, मग मी एक क्रेन भाड्याने घेतली. आम्ही सगळे भावंडांना मी बोलवलं. आम्ही विहीर खणली. दुष्काळी परिसरात आमच्या विहिरीला खूप पाणी लागलं. आम्ही टरबुजाची शेती केली, ज्याला खूप जास्त पाणी लागतं, आणि त्याचं पहिलं फळ तुम्हाला देतो. त्याच्यानंतर तो मुलगा सतत शिकत मग तो मशिनिस्ट झाला, तो CNC ऑपरेटर झाला, CNCचा इन्चार्ज झाला. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी एका वाक्यात महाराजांची डेफिनेशन दिली आहे की सर्वसामान्य माणसाकडनं असामान्य काम करून घेणारा माणूस. मला वाटतं सर्वसामान्य माणसांकडून असामान्य काम करून घेता येतं, हा शिवाजी महाराजांचा वारसा आहे. तो महाराष्ट्राचा वारसा आहे, तो भारताचा वारसा आहे. आणि हे कालातीत सत्य आहे की सर्वसामान्यांच्या मध्ये असलेली ऊर्जा जर आपल्याला चेतवता आली तर सर्वसामान्य माणसं जागतिक दर्जाचं काम करू शकतात. तेव्हा एका बाजूनं महाराजांचा वारसा, दुसऱ्या बाजूनं आजच्या वास्तवात असलेलं तंत्रज्ञान, त्याचा वापर तोच आपलेपणा ठेवून करणं, आणि तिसरी आहे ती भविष्याबद्दलची स्पष्ट अशी कल्पना की भविष्य हे नेमकं काय घडणार आहे हे आपल्याला ठाऊक नाही, पण भविष्याचा वेध घेण्यासाठी आपल्याकडे जे जे आहे ते करणं आणि ते वाढवत राहणं हा वसा. एकाच बाजूला उद्योजकता आणि त्यातला दर्जा वाढवता येतो, पण त्याच वेळेला वैयक्तिक ओलावासुद्धा जपता येतो. ही मला वाटतं 300 कोटींची नाही तर मोजता येणारच नाही अशा कोटींची उलाढाल आहे.